मिरवणूक पालखी वृत्तपत्रक गिरवलीचा संघ या ठिकाणी आपली कला सादर करतोय। दरम्यान आकर्षक असा देखावा आपल्याला पाहायला मिळतोय, पौराणिक देखावा सत्यवान सावित्री। आपल्या सत्यवानासाठी अथक मेहनत घेणारी, सत्यवानाचा जीव पर काढणारी सावित्री हा पौराणिक देखावा आपल्याला ठाऊक आहे। आपण दरवर्षी पावसाळ्यामध्ये वर्षा सीझन मध्ये आपल्या सगळ्या माता भगिनी वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना शुभचिंतित असतात। अशाच पद्धतीचा हा देखावा आणि सावित्रीची कथा भारतीय संस्कृतीतील पतीवरील अपार प्रेम आणि निष्ठेचं प्रतीक मानली जाते। सावित्रीने आपल्या बुद्धिमत्तेने आणि पतिव्रताच्या जोरावर यमराजाकडून आपला मृत पती सत्यवानाचे प्राण मिळवले हे आपल्याला माहिती आहे। ज्या वेळेला वडाच्या झाडाखाली वड तोडत असताना सत्यवानाचा प्राण जातो, मात्र सत्यवानाचा प्राण गेल्यानंतर देखील यमराजाकडून अतिशय निष्ठेने पतिव्रता असलेली सावित्री आपल्या पतीचे प्राण पुन्हा एकदा घेऊन येते। खऱ्या अर्थानं आपल्या संस्कृतीतील पतीवरील अपार प्रेम, आपल्या नवऱ्यावरील अपार प्रेम आणि त्यावरील निष्ठेचं प्रतीक म्हणजे सत्यवान सावित्रीची कथा। आणि हीच पौराणिक कथा सादर करतात फ्रेंड्स पालखी नृत्याबद्दल बिगरवली। सावित्री रडते कारण कुऱ्हाडाने मला वाटतं वडाचं झाड तोडताना ती कुऱ्हाड सटकले आणि मला वाटतं खाली पडलंय सत्यवान आणि सत्यवानाचा जीव गेलाय। मात्र सत्यवानावरती तितकंच प्रेम करणारी, अपार प्रेम करणारी सावित्री सत्यवानाशिवाय जगण्याची कल्पनाही तिला सहन होत नाहीये आणि म्हणूनच आपल्या पतीच्या प्राणांची भीक ती यमाकडे मागते। यमदूताकडून आपल्या पतीच्या प्राण परत घेऊन येणारी आगळी वेगळी पत्नी, अपार प्रेम करणारी, आपल्या पतीवर निष्ठा असणारी, पती धर्माचं पालन करणारी सावित्री या पौराणिक देखावा आपल्याला पाहायला मिळतोय। यम तिचा पतीचा मृत्यू प्राण घेऊन जायला आलेला आहे। अतिशय उत्साहामध्ये यम आपल्याला पाहायला मिळतो, हसताना यम पाहायला मिळतंय। तुमच्याकडे पण मध्ये मध्ये बघतोय, बघूया, काळजी करू नका, हा देखाव्यातला यम आहे। आणि आता मात्र सावित्री जोरात पतीचा प्राण घेऊन गेल्यामुळे रडते आणि मात्र सावित्रीची ही सगळी तपश्चर्या प्रार्थना पाहून यमाला देखील तिची निष्ठा पाहून तिला प्रसन्न झाला आणि पुन्हा एकदा तिचे प्राण परत केले। ते यमानं सुंदर देखावा सादर केल्या। पतिव्रता सत्यवान सावित्रीला जोरदार टाळ्या होऊ दे, जोरात टाळ्या होऊ दे। टाळ्या मारल्यानंतर आपल्याला आलेली झोप देखील जाते, अंगामध्ये ऊर्जा येते आणि पुन्हा एकदा एनर्जी येते। हा टाळी वाजवण्याचा आणखी एक महत्वाचा फायदा आहे। पौराणिक सत्यवान सावित्रीची जी कथा आहे त्या कथेचं प्रतीक म्हणून आपल्या पतीला देखील असंच दीर्घायुष्य मिळावं, 7 जन्म हाच पती मला मिळावा म्हणून आपल्या हिंदू धर्मातील सर्व स्त्रिया दरवर्षी वडाला 7 फेऱ्या मारतात। अशा त्या 2 स्त्रिया आपल्या पतीच्या मांगल्यपूर्ण निरोगी दीर्घायुष्यासाठी वडाला इथे 7 फेऱ्या मारतात आणि 7 फेऱ्या पटपट पूर्ण करून त्या परत माघारी गेलेल्या आहेत। कारण वेळ झाला की त्यांना देखील माहिती आहे, म्हणून स्पीडने अतिशय गतीने त्यांनी फेऱ्या पूर्ण केल्या। देखावा संपतोय, जरा जोरदार टाळ्या। देखावा संपलेला आहे आणि हा देखावा साजरा केला सत्यवान सावित्री।
करण्याकडे लक्ष दिलं जातं विग्रहून संघाला. मला वाटतं पाहिजे संघ आपल्या गावातील नवीन पिढी तयार करण्याचा संघ कशा पद्धतीनं हा संघ आपली कला सादर करतोय. पौराणिक देखावा सादर केला होता. ज्या वेळेला संघ पालखीला स्पर्श करेल त्यावेळेला त्यांचा वेळ सुरू होईल. फ्रेंड्स ग्रुप पालखी नृत्य पथक विग्रह स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. सगळ्यात जुन्या खेळाडू सनई बसला त्याला तेवढं सुंदर सुरांची देखील साथ मिळते. सनई सुराच्या टेक्यावरती ताशाची तर्री आणि मुलांचा सुंदर आवाज याच्यावरती ठेका पकडलाय. त्या फ्रेंड ग्रुप बिगडवलीच्या या सगळ्यात होईल त्याला तेवढी त्याला मुलांची साथ देण्याचं छान वाला आणि दिसणारे बाल खेळाडू. मला वाटतं आज संघ तयार होतोय, एक नवीन संघ तयार होतोय आणि चांगल्या पद्धतीचा संघ हा येणाऱ्या काळात समोर आहे. अप्रतिम धन्यवाद अप्रतिम आशीर्वाद करतात फ्रेंड बिगडवली. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने या ठिकाणी गिरकी पूर्ण केलेली आहे. रिंगण पूर्ण करतायत. आकर्षक अशी वेगवान चाल पूर्ण करतायत. अप्रतिम चाल सुंदर चाल. सिद्धिविनायक संघ सोडून रत्नागिरी संगमेश्वरच्या संघानंतर आपल्याला आदेकडे पाहायला मिळणार आहे. सिद्धिविनायक सोडले रत्नागिरी संघात
करतोय. वा, सुंदर एक्याचे 2 गुण मला म्हणून मिळायला हवे. चाल पूर्ण झालेले, चाल बदलते, सुंदर पारंपरिक चाल, पारंपरिक सनई आणि सुराचं वादन, त्यावर गतीदार अशी चाल. भावना प्रकारची सेवा संस्था खेळवली आणि संस्थेचा वतीनं आयोजित कल्ली जिल्हा या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला मिळणार आहे रोख रुपये 11,111 रुपये आणि या हे बक्षिसाचा पुरस्कृत आहे संतोष शिवराम साळुंके. उपविजेत्याला मिळणार आहे 2,999 आणि बक्षीस दिले राजेंद्र रामचंद्र चव्हाण यांनी. पुढच्या क्रमांकावर हे बक्षीस दिले कैलासवासी रघुनाथ शिवराम तावडे यांच्या स्पर्धांत लक्ष्मी रघुनाथ तावडे आणि प्रदीप रघुनाथ तावडे दरम्यान 5 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. 5 मिनिटं पूर्ण झाले. तोडदे रत्नागिरी पहिला पुकार. सिद्धिविनायक संघ तोडदे रत्नागिरी पहिला पुकार. अप्रतिम सनई वादन, अप्रतिम सनई वादन. सनई वादनासाठी जोरदार टाळ्या व्हायला हव्या. अप्रतिम सनई वादन, तेवढं सुंदर ढोल आणि ताशांचं वादन. एक नवीन उभरता संघ म्हणता येईल असा फ्रेंड्स ग्रुप भिगरवलीचा संघ मात्र सुंदर आणि दमदार पद्धतीनं सादरीकरण करतोय. एक आगळ्या वेगळ्या चाली, वैशिष्ट्यपूर्ण चाली एकदम मागोमाग येत रस्ते आहेत. भिगरवलीच्या फ्रेंड्स ग्रुपचे सगळे कलाकार आता मध्ये चाल बदलतोय, ताशांचा आवाज बदलतोय, ढोलांची गती वाढते, ढोलांचा ढेका वाढतोय. बघूया सर्वांचं लक्ष वेधून घेणारा ताशा वादक सुस्पष्ट आवाजात मंत्रमुग्ध करतो आहे सनईचा सूर. किती सुंदर असा सनईचा सूर स्पष्टपणे मंत्रमुग्ध करतोय. कोकणची पारंपरिक संस्कृती जपणारा हे पालखी कुस्ती स्पर्धा संपूर्ण संघाची सुंदर बांधणी पाहायला मिळते आपल्याला या स्पर्धेमध्ये. एकीकडे श्रीदेव गांगोबा पदक करंबळे, दुसरीकडे पाडगावचा बालविकास पालखी कुस्ती संघ पाडगाव, दुसरीकडे आघाडीचा संघ असलेला सिद्धिविनायक संघ तोडते आणि या मनाने हा 4था संघ भारतातच फ्रेंड्स ग्रुप भिगरवली. संपूर्ण संघाची सुंदर बांधणी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर वेशभूषा, सुंदर अशी जय्य तयारी या संघाकडून पाहायला मिळते आणि प्रदर्शन पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आणखी एकदा होणारा राखला जातोय. आपल्याला पाहायला पाहिजे. अप्रतिम अप्रतिम जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. किती गतिवान पद्धतीनं ही सुंदर अशी चाल पूर्ण केले. अप्रतिम चाल, कौतुक करावं तेवढं कमी आहे. सुंदर बांधणी केली संघाची फ्रेंड्स ग्रुप भिगरवली संघानं. ही देखील अप्रतिम आणि वेगळी आगळी वेगळी चाल, थोडी लवचिक अवघड अशी चाल आणि ती पूर्ण केलेली आहे. एका मागोमाग एक आकर्षक चित्त करणाऱ्या कशा चाली पाहायला मिळत आहे. भिगरवलीच्या फ्रेंड्स ग्रुप कडून जबरदस्त एनर्जी, जबरदस्त उत्साह
आणि पुन्हा एकदा आणखी एक वेगळी चाल पाहायला मिळते. अवघड चाल आहे, दिसायला सोपा दिसतंय, दिसताना आपल्याला आनंद वाटतोय, कारण या चाली फार मेहनत फार कष्ट घेतले असतील या सगळ्या कलाकारांनी या चाली बसवण्यासाठी आणि त्यांची मेहनत फळाला येते. जेव्हा आपण घाम काढतो मेहनत करतो आणि ती मेहनत ज्या वेळेला फळाला येते त्यावेळेलाच आपल्याला यश मिळत असतं. आणि अशाच पद्धतीने चाल बदलते, ताशाची तरी आवाज असते, ढोलाचा भाग घुमतोय, त्याला तेवढी सुंदर साथ दिली जाते की सवयी आणि सुराकडून हात आणि निशाणवाला दादाकडून आणि तेवढंच प्रतिवाद पद्धतीनं आता मात्र शेवटची 10 मिनिटे शेवटची 10 मिनिटं हा प्रतिमाचा ढोल प्रसारण ठिका आणि त्याच्यावर आपले पाय ढोल प्रसारण ठिका वाजवतात. ढोल रस्त्यावरती असलेली पिकअप गाडी बाजूला करायची, रस्त्यावर असलेली पिकअप गाडी थोडीशी बाजूला करायची. अप्रतिम असा ढोल वाजवणे या ठिकाणी पाहायला मिळतोय. ढोलाच्या ठेक्यात रसिकांच्या काळजात ठेका वाढतोय आणि तोच वादक बरोबरामध्ये वाजत असताना वादक मला आपल्याला पाहायला त्याचं धरण दिसतंय. चित्रावर जबरदस्त ढोल वाजवतो. एका जागोजागी तालपत्र असताना सुरू करण्याची विनोदी करताय. पुन्हा एकदा लक्ष वेधण्याची पारंपरिक तडकतो आंबे असे की उडते, हारी रगडतो, वाजवतो आंबे असे की काळही थमकतो आणि असाच काळ थमकलेला पाहायला मिळतोय. तो विठ्ठलजी चित्रण सुंदर ढोल वाजवणार पुढे जबरदस्त ढोल वाजवणार आणि थोडं सुंदर एका पाठोपाठ एक हलकीच्या अनेक किती सुंदर दिसते चाल, मात्र तेवढीच अवघड असते चाल. किती पाहिलं आणि किती प्रयत्न केले असतील त्याचा बसवायला. त्यामध्ये ही थोडी चाल सोपी, एका मागोमाग एक पायाला टेका देत गुडघ्यामध्ये मात्र पुन्हा एकदा चाल बदलते, पुन्हा एकदा सूर बदलतोय, चाल बदलतोय, तालाच्या ठेक्यावरती, सुरांच्या ठेक्यावरती पुन्हा एकदा एक वेगळी चाल. हा ही पारंपरिक चाल मात्र थोडीशी मॉडिफिकेशन केलेली चाल पाहायला मिळते. एखाद्या रेकॉर्ड स्पर्धेमध्ये त्या पद्धतीने एखादा माणूस नृत्य करतो तसंच अलगद पद्धतीनं एका खांद्यावर दुसरीकडे पालखी खेळवताना अलगदपणे सहजपणे लिहिली या पद्धतीनं ही देखील एक सुंदर पारंपरिक चाल आणि यशस्वी झालं. चाल बदलते, जेवढ्या जास्तीत जास्त चाली पूर्ण होतील तेवढे संघाला गुण मिळणार आहेत. त्याचं भान मला वाटतं संघाच्या संघ व्यवस्थापनाला आणि पाठोपाठ सातत्याने नवीन नवीन चाली रचत आहेत. तरी सिद्धिविनायक संघ तोड दे रत्नागिरी दुसरा पुकार, सिद्धिविनायक संघ तोड दे रत्नागिरी दुसरा पुकार.
यासाठी जे हौस म्हणतो आपण, जे आवड लागते, ती आवड कोकणातल्या लोकांमध्ये या मंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्या आवडीचं मोल नाही. गाडी नंबर 3000, गाडी नंबर 3000 ही पिकअप गाडी जरा बाजूला करायची. गाडी नंबर 3000 या आवडीचा मोल नाही. आणि ही आवड आपल्याला पाहायला मिळते. ही आवड नसा नसा या विगरवली फ्रेंड ग्रुपच्या कार्यकर्त्यांमध्ये, कलाकारांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सादरीकरण करताना फ्रेंड ग्रुप विगरवलीचा हा संघ, तरुण मुलांचा संघ, बाल गोपाळाचा संघ, एकटे सनईवाले काका मला वाटतं यामध्ये थोडे सिनियर दिसतात. शेवटची 5 मिनिटं, शेवटची 5 मिनिटं. पद्धतीने आता मात्र काशाच्या तरीचा आवाज आपल्याला ऐकायला येतोय. काशाच्या तरीची चाल बदलले, ढोलाचं वादन बदलले. वा हा जबरदस्त, एक नंबर, जबरदस्त उत्साह साकारलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ढोलाच्या टेक्यात जेव्हा रसिकांच्या काळजाचा टुकडा वाढतो तोच वादक मनामनात गाजतो. आणि हेच मनामनात गाजणारे वादक, गाजवणारे वादक आपल्याला पाहायला मिळतात ते फ्रेंड ग्रुप विगरवलीचे. वा जबरदस्त, मजा येते. शेवटची 4 मिनिटं, शेवटची 4 मिनिटं. आणि त्या ऊर्जेचा प्रत्यय आपल्याला येत असतो. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये डोक्यावरती मला वाटतं तांबे आणि तांब्या उलटा करून त्याच्यावरती पालखी खेळवली जाते. अप्रतिम पद्धतीने पालखी खेळवली जाते. आता मात्र पेल्यावरती मला वाटतं बॅलन्स झाला, पायामध्ये परात आहे, परातीवरती उभं राहून आपला स्वतःचा तोल सावरून डोक्यावर असलेल्या तांब्यावरती असलेली पालखी तो तोल सावरायचा आहे. अप्रतिम अवघड प्रकार. आता मात्र खेळांच्या पाटावर उभे राहून, खेळांच्या पाटावर उभे राहून पालखी खेळवलेली आणि सगळ्या चाली यशस्वी पूर्ण केल्या. पाठोपाठ 4 चाली यशस्वी केल्या. अवघड चाली परीक्षकांसाठी सुद्धा अवघड 4 चाली होत्या. शेवटची 2 मिनिटं, शेवटची 2 मिनिटं. वा, ही देखील अवघड चाल. जोरदार टाळ्या वाजवायला हव्यात. अवघड चाल. एका मागोमाग एक आकर्षक चाली. वा, खरं सांगायचं तर मला आवडणाऱ्या चालीमध्ये ही एक महत्वाची चाल आहे. खांद्यावरती सगळा पालखीचा भार घेऊन ग्रामदेवतेची पालखी खेळवणं म्हणजे आव्हान असतं आणि हे आव्हान सहज पार केले. ही पण एक अवघड असे प्रकार. पालख्यांच्या दांड्यानं मोठी करणारी लहान मुलं आणि सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी मागे यशस्वी झाले. शेवटचं 1 मिनिट.